नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थी आहे, 4 महिन्याला 4,000 रुपये प्रमाणे तुम्हाला जर मिळत असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे। कारण आता सरकारने म्हणजेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी ज्यांनी काढलेला आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे व ज्यांनी हे ओळखपत्र काढलेले नाही अशा शेतकऱ्यांना इथून पुढून जे काही सरकारच्या माध्यमातून इथे योजना राबविल्या जातात त्या कोणत्याही योजनेचा तुम्हाला लाभ मिळू शकणार नाही। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। आता केंद्र सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने सुद्धा शासन निर्णय काढला होता, यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं। आपण थोडक्यात पाहून घेऊया। कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या सर्व योजनेच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आयडी अनिवार्य असणार आहे। कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभाकरिता 15 एप्रिल 2025 पासून शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आयडी बंधनकारक करण्यात येईल। आता इथे बऱ्याच जणांना प्रश्न असेल की आम्ही फार्मर आयडी काढलेला आहे म्हणजे शेतकरी ओळख क्रमांक आम्हाला काढलेला आहे, तर इथे फार्मर आयडी काढला म्हणजे एक नंबर दिला जातो, ते व्हेरीफाय झाला आहे का ते तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे। म्हणजे तुम्हाला कार्ड अप्रूव्ड आहे का ते चेक करायचं आहे। कार्ड जर अप्रूव्ड असेल तर तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही, तुम्हाला पुढे जाऊन हे पैसे मिळणार आहे। तर कृषी विभागामार्फत फार्मर आयडी हे अनिवार्य आहे। पुढे जाऊन तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल म्हणजे भविष्यामध्ये सरकारने कोणत्या योजना काढल्या किंवा नवीन योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी अतिशय महत्त्वाचा आहे। व आता फार्मर आयडी जर रिजेक्ट झाला असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे, पुन्हा एकदा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। तर इथे पीक विमा, पीएम किसान, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, महाडीबीटी पोर्टलवरील सर्व योजना यासारख्या कृषी विभागाच्या इतर सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेलं आहे। वारंवार सांगण्यात आलं आहे की शेतकरी बांधवांना की फार्मर आयडी कंपल्सरी असणार आहे। पुढे आता तुम्हाला जाऊन हप्ता मिळणार आहे, 4 महिन्यांसाठी आपल्याला हप्ते मिळतात। 4 महिन्यांनी हे जे काही शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना असू द्या किंवा नमो शेतकरी योजना असू द्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळतात, पुढे जाऊन सुद्धा मिळणार आहे। जर तुम्हाला या योजनेत जर पैसे मिळवायचे असतील किंवा पाहिजे असतील तर हे कंपल्सरी आहे, लक्षात घ्यायचं आहे। तर आता तालुक्यातील त्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळख क्रमांकासाठी नोंदणी केली नाही त्या शेतकऱ्यांनी तात्काळ जे काही जवळचे आपले सरकार केंद्र किंवा सीएससी केंद्रावर जाऊन ॲग्रीस्टॉक योजनेअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडीसाठी नोंदणी करून घ्यायची आहे। तर तुम्ही लवकरात लवकर घ्यायचं आहे, कारण आता आपल्या सर्वांनाच माहिती की फार्मर आयडी कंपल्सरी केलेलं आहे। त्यामुळे या योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांनी पटपट जाऊन लवकर काम करून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही हे फॉर्म भराल तर तिथे तुम्हाला अर्ज करायचे असेल सीएससी सेंटरला जाऊन तुम्ही हे सोप्या पद्धतीने करू शकणार असेल। तर तुम्ही नोंदणी केले नसेल तर इथून पुढे जाऊन फॉर्म भरायचा असेल तर शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी वेगळा ऑप्शन सुद्धा ठेवण्यात जाणार आहे। म्हणजे कोणत्या नवीन योजना आली त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फार्मर आयडी शेतकरी क्रमांक ते तुम्हाला टाकावंच लागणार आहे। त्यामुळे शेतकरी फार्मर आयडी कार्ड तुम्हाला हे कंपल्सरी असणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। तुम्ही कोणत्याही योजनेचा म्हणजे लाभ घेत असेल तर तुम्हाला म्हणजे शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल तुम्हाला तर शेतकरी आयडी कार्ड हे अनिवार्य असणार आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे। नक्कीच या योजनेपासून तुम्हाला जर दूर राहायचं नसेल किंवा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकर जाऊन हे शेतकरी आयडी कार्ड म्हणजे फार्मर आयडी कार्ड हे काढून घ्यायचं आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असेल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।